खूप साऱ्या कमेंट्स, खूप सारे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं उत्तर मात्र एकाच व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये मी शुद्धीपत्रकामध्ये काय बदल झालाय हे सांगितलं होतं. त्यावर खूप साऱ्यांचे कमेंट आले आणि त्या कमेंटमध्ये खूप सारे प्रश्न होते. मग मित्रांनो, त्या खूप साऱ्या प्रश्नांचं उत्तर देणं मित्रांनो थोडं अवघड होत होतं. त्यामुळे मित्रांनो तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवते मित्रांनो. कसं आहे, तुमच्या कमेंट्सवर माझ्या टेक्निकल टीमने पण उत्तर दिलेत मित्रांनो. पण मित्रांनो ते उत्तर जे दिले होते ते अपूर्ण होते. मग मी जेव्हा बघितले तेव्हा ते उत्तर मी पुन्हा एडिट करून मित्रांनो थोडंसं नव्याने सांगितले मित्रांनो. मग चला तर मित्रांनो तुमचा वेळ वाया न घालवता हा आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. पण व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे विजन 24/7, जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत. जे हा व्हिडिओ बघित आहेत आणि जे नवीन आहेत ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, अशा सगळ्यांनी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर बघा रे, मी कमेंट वाचणार आणि त्यांचं उत्तर देणार. मग आता कशाहून की मी जे उत्तर देतोय ते एकदम बरोबर आहे. त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला प्रूफ पण देणार की नाही हे ह्या कारणामुळे असं झालेलं आहे. बरोबर. चला तर मग पहिली कमेंट बघूया मित्रांनो. काय म्हणतोय पहिली कमेंट? तर बघा रे, न्यू लोक पण फॉर्म भरू शकतात का? म्हणजे यांचं म्हणणं आहे की जे नवीन आहेत ते पण फॉर्म भरू शकतात का? मग बघा रे, जे एसीबीसी मध्ये येतात तेच फक्त नवीन फॉर्म भरू शकणार आहेत. आणि जे ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये आहेत आणि सध्या ते एसीबीसी मध्ये पण येतात, मग अशांनी फॉर्म अपडेट करायचा आहे मित्रांनो. आता तुमचा एक डाऊट क्लिअर झाला असेल की नवीन लोक फॉर्म भरू शकतात का? तर नवीन लोक फॉर्म भरू शकत नाही, पण जे एसीबीसी मध्ये आहेत तेच फॉर्म नव्याने भरू शकतात. अदर कोणत्याही कॅटेगरीचे लोक कॅन्डिडेट नव्याने फॉर्म भरू शकत नाहीत. हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि आता पण हेच सांगतोय. बरोबर. म्हणून मित्रांनो ही नवीन कॅन्डिडेट जे अदर कास्टचे आहेत ते फॉर्म भरू शकत नाहीत. नंतरची कमेंट आहे मित्रांनो की मी सेंटर चेंज करू शकतो का? आता नव्याने फॉर्म भरत असताल तर चेंज पण करू शकाल. आणि नव्याने फॉर्म कोण भरते हे आता परत परत सांगायची मला गरज नाही. बरोबर. तुम्ही जर नवीन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला सेंटर पण चेंज करायला भेटेल ना. पण आता विषय असेल तुम्ही फॉर्म अपडेट करून राहिले, पण आता त्यांनी पण काय सांगितलं अपडेट करायचं? त्यांनी काय सांगितलंय, तुमचं जे एससीबीसीचं सर्टिफिकेट आहे ते अपडेट करायला सांगितलंय. बरोबर. पण तेही तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर अपडेट करायला सांगितलंय. बरोबर. मग प्रश्न तरी उरतो की मी सेंटर चेंज करू शकतो का? तर भाऊ तुम्ही सेंटर चेंज करू शकता. जर एससीबीसी चे कॅन्डिडेट असाल आणि नव्याने फॉर्म भरत असाल तर तुम्ही सेंटर म्हणजे चेंज करू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही सेंटर ठेवू शकता. पण यांचा क्वेश्चन आहे की मी सेंटर चेंज करू शकतो का? चेंज करू म्हणजे याचा अर्थ यांनी फॉर्म आधी भरलेला आहे. म्हणजे आता हे जे कॅन्डिडेट होऊ शकतात ओबीसीचे असतील, होऊ शकतात ओपन मध्ये असतील, ईडब्ल्यूएस चे असतील. आता जर ओपनचे असतील किंवा ईडब्ल्यूएस चे असतील, यांच्याकडे एसीबीसी सर्टिफिकेट असेल तर हे त्यामध्ये चेंज करू शकतात. काय? तर फक्त त्यांचं एसीबीसीचं सर्टिफिकेट, इतर कोणतीही माहिती चेंज करू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे इतर कोणतीही माहिती मित्रांनो तुम्ही चेंज करू शकत नाही. जेवढी माहिती चेंज करायची सांगितलेली आहे तेवढीच माहिती तुम्ही या फॉर्म मध्ये चेंज करू शकता. बरोबर. एवढं कळलं मित्रांनो. आता पुढे बघा रे. तर सर तुम्ही जर आधी फॉर्म भरला असेल तर तुम्ही फक्त सर्टिफिकेट चेंज करा, इतर कोणतीही माहिती चेंज करू नका. आणि जर होत असेल बरोबर आणि माहिती जर चेंज होत असेल मित्रांनो अपडेट मध्ये गेल्यावर तर मग फारच छान. पण माझ्या माहितीप्रमाणे असा कोणताही बदल करता येत नाही. नेक्स्ट कमेंट बघूया. नेक्स्ट काय म्हणतोय, सर डीएफएसएल ची एक्झाम कधी होईल? अरे डीएफएसएल ची एक्झाम लवकरच होणार आहे मित्रांनो. तुम्ही अजिबात काळजी नाही करायची की डीएफएसएल ची एक्झाम कधी येणार. तुम्ही याची काळजी करायची की भाऊ आम्हाला कंटेंट कुठून मिळेल. बरोबर. आणि त्याची पण काळजी करायची मित्रांनो काहीच गरज नाही. बरोबर. सगळं कंटेंट मित्रांनो विजन 24/7 चॅनलवर मिळणार आहे मित्रांनो. आणि पीडीएफ नोट्स पण लवकरच मित्रांनो तुम्हाला मी अवेलेबल करून देणार मित्रांनो. सोबत मित्रांनो या चॅनलवरती सायकोलॉजी, नंतर ते तुमची सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी, नंतर सायंटिफिक असिस्टंट सायबर क्राईम, साऊंड वगैरे आहे ना ते पोस्ट, त्या पण पोस्टचे लेक्चर या चॅनलवरती सुरू होणार आहेत मित्रांनो. कसं आहे, कोणी म्हणतं मराठीत येणार, कोणी म्हणतं इंग्लिश येणार, कोणी म्हणतं दोन्ही लँग्वेज मध्ये येणार. पण समजा टेक्निकल पार्ट इंग्लिश लँग्वेज मध्ये आला तर त्यामुळे मित्रांनो ह्या चॅनलवरती सगळा तुमचा टेक्निकल पार्ट इंग्लिश मध्ये होणार आहे, कारण सगळे टेक्निकलचेच माणसं आहेत, सगळे त्यांना इंग्लिश कळतंय. नेक्स्ट कमेंट. नेक्स्ट कमेंट काय म्हणते बघा रे. सर 2019 मध्ये एससीबीसी सर्टिफिकेट काढलं आहे, सर त्याच्यावर एक्सपायरी डेट नाही, तर तेच सर्टिफिकेट अपलोड करता येईल ना सर?
म्हणजे काय म्हणतात हे सर म्हणतात की 2019 मध्ये त्यांनी SCBC सर्टिफिकेट काढलं होतं, आता ते झालं जुनं. मग आता ते जुनं सर्टिफिकेट परत इथे अपलोड करता येणार का? म्हणजे जुनं सर्टिफिकेट आता परत इथे अपलोड करता येणार का, हा त्यांचा क्वेश्चन आहे. मग बघा रे आता, मग सर मी यावर फक्त तुम्हाला एकच सल्ला देणार की नवीन काढून टाका. कसं आहे, जुनं लावल्यापेक्षा आता काय बदल झाले आपल्याला माहिती नाहीयेत, बरोबर. सर्टिफिकेट मध्ये काय बदल झाले आपल्याला माहिती नाही, त्यामुळे कसं आहे रिस्क घेतल्यापेक्षा ना नवीन काढलेलं बरं, बरोबर. नवीन काढलेलं अपलोड करून टाका, त्याच्यापेक्षा कशाला जुनं मिळवताय, त्यापेक्षा नवीन अपलोड करून टाका, एकदम नो टेन्शन, एकदम टेन्शन फ्री होऊन जा, बरोबर. कारण नंतर जर प्रॉब्लेम झाला, कसं आहे आजचा होणारा त्रास परवडणार, पण नंतरची होणारी प्रॉब्लेम खूप जास्त त्रास देणार, बरोबर. नेक्स्ट कमेंट काय म्हणतंय, आम्ही फॉर्म भरून बसलोय, त्यांनी काय करायचं? काय म्हणतंय आम्ही, अच्छा हे म्हणते की आम्ही फॉर्म आता भरून बसलोय, मग आम्ही काय करायचं? तर तुम्ही काहीच नाही करायचं भाऊ, तुम्ही फक्त गुपगुमान अभ्यास करा. काय करा तुम्ही, काही नका करू भाऊ, तुम्ही चुपचाप फक्त अभ्यास करा, बरोबर. पण जे ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये होते, आता SCBC मध्ये आहेत, अशा व्यक्तींनी मित्रांनो त्या फॉर्मला अपडेट करायचंय. आणि ज्यांनी फॉर्म भरलेला नाही अजूनही, ते SCBC कॅटेगरीचे कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात, बरोबर. आणि जे अदर कॅटेगरीचे आहेत, बरोबर, त्यांनी काय करायचंय, त्यांनी फक्त हाताची घडी तोंडावर बोट आणि अभ्यास करत राहा, बरोबर. एकदम शांत बसा भाऊ, काहीच हालचाल करायची गरज नाही भाऊ, मस्तपैकी आपला अभ्यास चालू ठेवा. अदर कॅन्डिडेट वाल्यासाठी सांगतोय, बस अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा, बाकी कशातही पडू नका, बरोबर. नंतर काय म्हणते, मी एक फॉर्म भरला आहे, म्हणजे मी अजून एका दुसऱ्या पोस्टसाठी पण फॉर्म भरू शकते ना? SC कॅटेगरी मधून 22/7 या डेट पासून भरू शकते ना? तर आता मी परत मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि ह्या व्हिडिओमध्ये आता 3-4 वेळा 5-6 वेळा सांगून झालंय भाऊ. आता परत सांगतोय भाऊ की की जे SCBC मध्ये आहेत आणि त्याने 5 फेब्रुवारीचा फॉर्म म्हणजे अगोदरच्या नोटिफिकेशनचा फॉर्म भरलेला नव्हता, असे विद्यार्थी परत फॉर्म भरू शकतात. पण अदर कॅटेगरीचे कोणतेही विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाहीत, बरोबर. आता परत कमेंट नका येऊ देऊ की भाऊ सर मी ह्या कॅटेगरीचा आणि मी फॉर्म भरू शकतो का? आता मी हे 5 नाही, मागच्या व्हिडिओमध्ये 2-3 वेळा सांगितलंय आणि आता पण सांगू, आता पण 5-6 वेळा सांगितलंय, बरोबर. त्यामुळे मित्रांनो तुमचा हा डाऊट एकदम क्लिअर झालाच असेल. पुढे बघू, नंतरची कमेंट खूप महत्वाची आहे. कमेंट काय तर बघा रे, जर बदल नाही केला तर चालेल का? ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला आहे सर, माझे कुणबी सर्टिफिकेट आले आहे सर, प्लीज सांगा सर. तर बघा रे, सर्वप्रथम तुम्ही प्लीज म्हटलं नाही तरीही मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे, कारण ते मी माझं कर्तव्य समजतो. मित्रांनो कसं आहे, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात, कन्फ्युजन मध्ये आहात आणि अशा वेळेस मी शांत बसेल हे होऊ शकत नाही भाऊ, बरोबर. तुमची प्रत्येक प्रॉब्लेम, तुमची प्रत्येक कन्फ्युजन ही माझी कन्फ्युजन आणि माझी प्रॉब्लेम असणार आहे, बरोबर. मग चला तर हे प्रॉब्लेम आणि कन्फ्युजन आपण दूर करूया. तर काय म्हणतात सर, सर जर बदल नाही केला तर चालेल का? ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला आहे सर, माझे कुणबी सर्टिफिकेट आले. ह्या कमेंटचं पूर्ण विश्लेषण करण्यासाठी मीही खूप रिसर्च केलाय. मग मी गुगलवरून एक स्क्रीनशॉट काढलाय आणि तो इथे लावलेला आहे, बघा काय म्हणतोय. ईडब्ल्यूएस इन इंडिया इज अ सब कॅटेगरी of people having annual family income less than 8 lakh and who do not belong to any category such as SC, ST, OBC. ईडब्ल्यू साठी कोण पात्र आहेत, बरोबर. ईडब्ल्यू साठी कोण पात्र, ज्यांची जे फॅमिली इन्कम आहे ते 8 लाखाच्या खाली आहे आणि जे SC, ST, OBC मध्ये येत नाहीत, असं याचं म्हणणं आहे. मी म्हटलं बरं, म्हणलं हे तर गुगल आहे, बरोबर. गुगलमध्ये काही होऊ शकतं, कोणी काही करू शकतं, बरोबर. आता हे विकिपीडियामध्ये काही कोणी ऍड करू शकतं, बरोबर. गुगल आहे, खरं असं याची काही गॅरंटी नाही. मग मी आणखी थोडा रिसर्च केलाय, तर मला एक नोटिफिकेशन भेटली आणि मी ते नोटिफिकेशन 2019ची आहे. मग मी त्या नोटिफिकेशनचे काही पॉईंट काढले आणि ते पॉईंट मित्रांनो तुमच्या पुढे मांडणार आहे. तर बघा रे, नोटिफिकेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हियन्स अँड पेन्शन, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, बरोबर. 31 जानेवारी 2019 ची नोटीस आहे, बरोबर. तर काय म्हणते बघा रे, यामध्ये एक पॉइंट आहे, ईडब्ल्यूएस नॉट कवर्ड अंडर द रिझर्वेशन फॉर SC, ST, OBC in respect of direct recruitment in civil post and service in the government of India. काय म्हणतंय, ही ऑफिशियल नोटिफिकेशन मित्रांनो तेच सांगत आहे की ईडब्ल्यू साठी कोण पात्र आहे कोण नाही, बरोबर. सरांच्या अर्ध्या प्रश्नाचं उत्तर तर भेटलं असं, पण अजूनही पूर्ण प्रश्नांचं उत्तर भेटलं नाही.
बरोबर. मग मी आणखी थोडं स्टडी केली तर मित्रांनो, तुम्ही जे फॉर्म भरताना जे डिक्लेरेशन दिलं होतं त्यामध्ये लिहिलेलं आहे की मी याद्वारे घोषित करतो करते आणि पुष्टी करते की मी ऑनलाईन अर्जामध्ये केलेल्या सर्व नोंद माझ्या माहितीनुसार बरोबर आहेत आणि सत्य आहेत. मी हमी देते की माझ्याद्वारे दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा अपूर्ण असल्याचे आढळल्यास कोणतीही महत्वाची माहिती माझ्याद्वारे लपवल्याचे आढळल्यास माझी उमेदवारी रद्द केली जाऊ शकते आणि मला याची जाणीव आहे की या संदर्भात माझा यापुढे कोणताही दावा हक्क राहणार नाही. नंतर काय म्हणतोय की मी याद्वारे जाहीर करतो की या अर्जात केलेले सर्व विधान माझ्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार खरी, पूर्ण आणि योग्य आहेत. निवड प्रक्रियेदरम्यान किंवा नंतर कोणत्याही वेळी कोणतीही माहिती खोटी आणि चुकीची आढळल्यास, नियुक्तीस अपात्र असल्याचे आढळल्यास माझी उमेदवारी नियुक्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते आणि विभागाकडून माझ्यावर योग्य ती कारवाई केली जाऊ शकते. हे डिक्लेरेशन तुम्ही स्वतः दिलेलं आहे मित्रांनो. त्या फॉर्म मध्ये डिक्लेरेशन होतं, बरोबर. नंतर या नोटिफिकेशन मध्ये पण दिलेलं आहे की EWS इज अ फेक और फॉल्स, द सर्व्हिस विल बी टर्मिनेटेड. म्हणजे काय केलं जाईल, तुम्हाला एकदम टर्मिनेट केला जाईल भाऊ, बरोबर. म्हणजे नोटिफिकेशन मध्ये पण तेच आहे, डिक्लेरेशन मध्ये पण तेच आहे. मग आता याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की आता आपल्याला काय करायला पाहिजे. मग आता कसं आहे, मी यावर काही आणखी बोलणं हे चुकीचं ठरणार सर. कसं आहे, तुमचा प्रश्नच असा आहे की तुमच्याकडे EWS आहे आणि त्याच्यात आता तुमचं जे कुणबी सर्टिफिकेट आहे ते पण आलेलं आहे. मग आता अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे हा निर्णय तुमचा असणार आहे, बरोबर. मग मला असं वाटतंय सर की तुम्ही जी कमेंट केली त्याचं तुम्हाला योग्य उत्तर मिळालेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट कमेंटकडे वळूया. नेक्स्ट म्हणतोय की ओपन साठी नवीन फॉर्म भरता येईल का. तर भाऊ, ओपन साठी नवीन फॉर्म भरता येईल का, तर कंडिशन एवढीच आहे की तुमच्याकडे SCBC पाहिजे हो, बरोबर. तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला नाही आणि तुमच्याकडे SCBC आहे तर भाऊ तुम्ही फॉर्म भरू शकता. एकदम भाऊ, मी की तुमच्याशी उत्तर देऊन राहिलो भाऊ, एकदम नोटिफिकेशन वाचून सांगू राहिलो तुम्हाला. नोटिफिकेशन आलेली आहे त्याचं मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला उत्तर देऊन राहिलो, बरोबर. नंतर म्हणतोय सर माझ्याकडून डेट मिस झाली होती, मग नाही भरू शकत का दुसरा फॉर्म. तर बघा, यांच्याकडून डेट मिस झाली होती, आता म्हणतात की सर मी दुसरा फॉर्म भरू शकतो का. भाऊ, तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकता, पण तुमच्याकडे SCBC सर्टिफिकेट असेल तर तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकता. जर अदर कॅटेगरीचे असाल तर दुसरा फॉर्म भरू शकत नाही. नवीन फॉर्म भरू शकतो काय, आता याचं उत्तर पण मी आता आधीच्या कमेंट मध्ये दिलेलं आहे. सर ओपन मधून फॉर्म भरलेला आहे पण काही चेंज करायचं नसेल तर. बघा रे, आता जर तुम्हाला SCBCचा लाभ घ्यायचाच नाही तर मग काही चेंज करायची गरजच नाही. आता तुम्ही जर कसं आहे, 15 तारखेला सगळ्याला नोटिफिकेशन येतील, जीमेलवर लिंक येणार किंवा स्वतः लॉग इन करावं लागेल. मग आता त्याच्यात जेव्हा तुम्ही लॉग इन कराल किंवा त्या लिंकवर क्लिक कराल, तुम्ही तुमच्या फॉर्मवर पर्यंत पोहोचाल तेव्हा तुम्हाला ऑप्शन येईल की भाऊ तुम्ही SCBCचा लाभ घेऊ इच्छितो का. जर तुम्ही लाभ घेऊ इच्छित आहेत तर भाऊ तुमचं सर्टिफिकेट अपलोड करा आणि त्या सर्टिफिकेटची खालील प्रमाणे माहिती भरा, बरोबर. मग आता काही जणांना हे पण माहिती भेटल्याशी की नेमकं त्या फॉर्म मध्ये भरायचं काय आहे, बरोबर. बरोबर आहे ना. तुम्हाला जर आता चेंज करायचा नाहीच आहे तर मी तुम्ही नका करू ना, कारण जर तुम्हाला लाभ पाहिजे SCBCचा तर चेंज करा. आणि मी तर म्हणतो जर तुमच्याकडे SCBC सर्टिफिकेट आहे तर तुम्ही नक्कीच चेंज करा, कारण खूप सारा फायदा होणार तुम्हाला याचा. सर माझा युजर ID पासवर्ड नाही भेटत आहे, तर तुम्ही काय करा सर, आता तुमचा काय, तुमचा मोबाईल जो फॉर्मॅट झालेला आहे त्यामुळे तुम्ही काय करा, जो तुमचा जीमेल आहे दुसऱ्या मोबाईलवर उघडून बघा ना एकदा, त्यावर नक्की तुमचा युजर ID पासवर्ड असणारच, बरोबर. मग तुम्हाला एकदा युजर ID पासवर्ड सापडला का मग तुम्हाला जे बदलाव करायचे तुम्ही ते करू शकता, बरोबर. कसं आहे, कमेंट छोटी जरी असली आणि जर ते तुम्हाला प्रॉब्लेम देत असली तरीही ते कमेंटचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल मित्रांनो या चॅनलवरती. त्यामुळे मित्रांनो तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. मग आता मी तुम्हाला म्हणतो की तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देणार, प्रत्येक उत्तरच नाही देणार तर त्याचं सोल्युशन पण देणार. मग याचा अर्थ हे नाही की भाऊ तुम्ही कमेंट करा की सर माझी गर्लफ्रेंड माझ्यासोबत 1 महिन्यापासून बोलून नाही राहिली, सर मी काय करू.
माझी बायको एक महिन्यापासून बोलून राहिली, मी काय करू, माझी बायको माहेर गेली, मी काय करू, अशा कोणत्याही कमेंटचं उत्तर नाही दिलं जाणार भाऊ. त्यामुळे कमेंट ती करा जे योग्य आहे, जे त्या टॉपिक रिलेटेड आहे, बरोबर. नंतर कमेंट आहे, मला तर काहीच कळत नाही आहे, नवीन फॉर्म भरू शकतात काय आणि वॅकन्सी नेमकी काय किती आहे, बरोबर. आता वॅकन्सी काय रे भाऊ, तर वॅकन्सी तुमची जी अगदी 54 वॅकन्सी होत्या ना, तर 54 दिसणार आहेत तुम्हाला, बरोबर. आणि जे तुम्ही म्हणजे जे अदर कॅन्डिडेट आहेत त्यांचे कास्ट आहेत त्यांच्या जेवढ्या वॅकन्सी त्यांच्या आता एससीची मला वाटतं 5 वॅकन्सी होत्या, 5 की 6, तर तेवढ्याच वॅकन्सी आहेत तशाच आहेत. कोणत्याच वॅकन्सी म्हणजे कोणत्याही इतर कास्टच्या वॅकन्सी मध्ये काही बदल केलेला नाही. मग नेमकं काय झालंय तर मित्रांनो, त्यांनी तुमच्या कास्टच्या वॅकन्सी मध्ये कोणताही बदल न करता अदर 5 वॅकन्सी ऍड केलेल्या आहेत, बरोबर. पुढे बघा आता काय म्हणते, नमस्कार सर, हे महत्वाची कमेंट आहे. नमस्कार सर, मी ईडब्ल्यूएस प्रवर्गात अर्ज भरला होता. अर्ज भरताना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट अपलोड केले आहे. मी एससीबीसी प्रवर्गात येत नाही, तर अर्जात काही बदल करावे लागतील का, कृपया मार्गदर्शन करा. नमस्कार सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो की असा तुमच्याकडे काय, तुम्ही ईडब्ल्यूएस प्रवर्गात अर्ज भरलेला आहे आणि तुम्ही एससीबीसी मध्ये येत नाहीत. मग सर अशा वेळेस काय करा, तर तुम्ही कोणताही बदल करण्याची गरज नाही, बरोबर. तुम्हाला काहीही करायची गरज नाही सर, तुम्ही एकदम टेन्शन फ्री राहा सर, कारण तुम्ही एससीबीसी मध्ये येतच नाही. मुळात ही नोटिफिकेशन अशा व्यक्तींसाठी आहे जे एससीबीसी मध्ये येतात, बरोबर. पुढे बघा, पण तुम्हाला एकदा लिंक येऊ शकते किंवा तुम्ही एकदा लॉग इन करून बघा, तर तुम्हाला तिथे ऑप्शन येणारच की तुम्ही एससीबीसीचा लाभ घेऊ इच्छितो का. मग तुम्ही नाही तर मग नाही करा ना, सरळ. तुम्ही जर लाभ घेता तर तिथं हो करायचं ना. आता माहिती, आता कसं 15 तारखेला माहितीच पडेल की नेमकं तो फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, बरोबर. त्यामध्ये काय भरायचं, तो फॉर्म कसा भरायचा, त्यामध्ये काय भरायचं, सगळं 15 तारखेला माहिती पडणारच आहे, बरोबर. नेक्स्ट कमेंट काय म्हणताय, सर तांत्रिक क्वेश्चन रोज घेत जा, तुम्ही जे शिकवता ते लवकर समजते, खूप मदत होते, मराठी पण सुरू करा. थँक्यू सो मच सर, तुम्ही जे अशा कमेंट करतात त्यामुळे आम्हाला एक मोटिवेशन येते मित्रांनो, आणि आम्ही आणखी चांगले म्हणजे बेस्ट कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो. रिसर्च करतो, आम्ही रिसर्च करतो, स्टडी करतो, काहीतरी फॅक्ट शोधून काढतो, तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट शोधून काढतो, जेणेकरून तुम्हाला ते लेक्चर बोर पण नाही वाटायला पाहिजे, बरोबर. नंतरची कमेंट मी आखरीवर घेतली, पण सगळ्यात महत्वाची आहे मित्रांनो, ह्या कमेंटवर सगळ्यांचे रिप्लाय आलेले आहेत मित्रांनो, की माझा पण हाच प्रश्न आहे, माझा पण हाच प्रश्न आहे, बरोबर. माझी ही कमेंट काय आहे तर आता आपण बघूया. म्हणजे ओपन वाल्यांना परत फॉर्म भरायचा किंवा एडिट करायचा तर पैसे लागतील का, आणि जर काहीच बदल नसेल करायचा तर पहिलाच फॉर्म चालेल का. कसं आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची तारीख किती, फीस भरण्याची तारीख किती, म्हणजे फीस भरण्याची तारीख किती म्हणजे अर्थ हा आहे की फीस भरावाच लागू शकते, बरोबर. पण मित्रांनो त्यात पण कसं होतं मित्रांनो माहिती आहे का, मी तुम्हाला कमेंटमध्ये पण एक्झाम्पल दिलेलं होतं की काय होते, अदर कास्टची 500 रुपये फी असते ओपनवाल्यांची, म्हणजे आतापर्यंत असं होतं की ओपनवाल्याची 500 रुपये फी होती आणि जेव्हा एससीला काहीच नव्हती. मग आता एससी जेव्हा फॉर्म भरत होती तेव्हा तिचा पेचं ऑप्शन येत होतं, आणि जसं ते पेवर क्लिक करत होती तर डायरेक्ट सबमिट होत होता. तुमचं असंही होऊ शकते, तुम्हाला पेचं ऑप्शन मिळणार आणि तुम्ही पे करणार तर फॉर्म सबमिट होऊन जाणार. मग पेचं ऑप्शन आलं, तुम्ही क्लिक केलंय, मग आता त्याच्यावर तुम्हाला 1000 रुपये दिसून राहिले, शो करून राहिले की तुम्हाला 1000 रुपये भरावे लागत आहेत, 900 रुपये भरावे लागत आहेत, मग ते तुम्हाला भरावेच लागणार, बरोबर. पण मी तरीही आशा करतो की अशी कोणतीही फीस तुमच्याकडून घेतली नाही गेली पाहिजे, कारण तुम्ही आधीच फी भरलेली आहे. मग नंतर काय म्हणतोय बघा रे, आणि जर काहीच बदल करायचा नसला तर पहिलाच फॉर्म चालेल का. जर म्हणतो काहीच बदल करायचा नाही तर मग पहिलाच फॉर्म चालेल का, तर हो भाऊ, काऊन नाही चालेल, तुम्हाला काही बदलच करायचा नाही ना, तर मग पहिलाच फॉर्म योग्य आहे ना भाऊ, बरोबर. मग आता कसं आहे, आता तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला लिंक येणार किंवा तुम्हाला लॉग इन करायला सांगणार, मग तुम्ही लॉग इन कराल, बरोबर. लॉग इन केल्यावर तुमच्याकडे पेज येणार, म्हणजे एक वेगळं पेज ओपन होणार, मग त्याच्यावर अशी डिटेल असणार की तुम्ही एससीबीसी साठी पात्र आहात का, बरोबर. मला एससीबीसी साठी जर पात्र आहात तर मग भाऊ तुम्हाला सगळे डिटेल टाका लागेल, एससीबीसी सर्टिफिकेट, त्याचा नंबर, फलाना ढमकाना सगळं टाका लागेल. पण जर तुम्ही एससीबीसी साठी पात्र नाही आहात, मग अशा वेळेस तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल की बाबा मी ओपन मध्ये येतो, मग ओपन मध्ये येतो, काही बदल करायची गरजच नाही, बरोबर. अशा अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि खूप सारे जण कन्फ्युज आहे मित्रांनो, त्या सगळ्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो कोणतेही टेन्शन घेऊ नका, अदर कॅन्डिडेट फॉर्म भरायची गरज नाही, फक्त एससीबीसी वाल्यांनीच परत फॉर्म भरा, आणि ओपन आणि ईडब्ल्यूएस वाल्यांनी ज्यांच्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट आहे त्यांनी फॉर्म अपडेट करा, बरोबर. एवढं तुम्हाला समजलं असेल.
मग चला तर इथं आपण आपल्या सेशनला विराम देऊया आणि आपण पुन्हा भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.